मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.
मूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यमिमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री गुरुदेव विष्णु सकलार्थमति प्रकाशो महाबोधि विवेकवंतो निरुपम श्री गुरु शब्द ब्रह्मादि तेज तत्वरूपी सर्व जीवांची शांती श्री गुरु नमो। पंसी विभूषित करान्नवणीरदाभात पीतांबराधरुण बिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखाधर विंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णात् पद पंकजं पंजरान्ते अद्यैव विशतु मानसराजहंसे प्राण प्रयाण समये कफवात पित्ते कंठावरोधन विदुस्मरणं कुतस्ते मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रमतिमतां वरिष्ठं वातात्मजमानत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दाप्तुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्नीतपाणिमण्डनां मण्डनानां तरुण तुलसीमाला कंधरं गंजनेत्रं सदैधवलासं विठ्ठलं चिन्तयामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दं ईशमानन्दिवल्लभं जयांचेनि आठवे शब्द सृष्टि अंगवे सारस्वत आघवे जीवेशी वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुषे म्हणे रसवती ओळंघणी अक्षरांची भावाचे अवतरण अवतरविती खूण हाताचा संपूर्ण तत्वभेद श्री गुरूंचे पाय जय हृदयी गिवसो निठाय ते एवढे भाग्य होय उन्मेषाचे ते नमस्कारोनी आता ओम देवादिदेवा जगकेश बावण्यांती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम आईशे देई प्रेम काही कळा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। जय जय राधारमण जय जय नवल किशोर जय जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर राधा मेरी स्वामिनी मैं राधे जो की दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन का वास। प्रस्तुत प्राप्त सरी प्राप्त प्रसंगी भगवान परमात्मा थोडा बेस कमी कर बाळा। भगवान परमात्म्याच्या सेवेला प्रारंभ करत असताना ती ही सेवा महान अशा वारकरी संप्रदायाचे सुनेकमेव फलश्रुती देणारी अशी ही भगवान परमात्म्याची सेवा आहे। आणि ही सेवा आपण किमी निमित्ताने करत आहात आपण सर्वांना ज्ञात आहे श्रुत आहे। सालाबादप्रमाणे याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या स्नेहपल्लव कृपा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थ नवनाथ नगर येथील भाविक भक्तांच्या प्रेमाच्या सहकार्यामधून चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत महापुराण कथा रात्र हरि कीर्तन हरिजागर हरिपाठ अनेक कार्यक्रम आणि आज या 7व्या दिवशी भगवान परमात्म्याचं त्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाची सांगता आणि आपल्या सप्ताहाची सांगता आज 7व्या दिवसाचे हे भावपुष्प हे कीर्तन पुष्प हे वाघपुष्प भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करण्याचं परम भाग्य आणि मला प्राप्त झालेलं आहे। आपल्या संपूर्ण कार्यक्रमाचे असणारे त्या ठिकाणी मार्गदर्शन हरिभक्तीपरायण आदरणीय परमस्नेही आजूबाजूला बसलेली मंडळी जरा कमी बोला बरं का, नाहीतर मध्ये येऊन बसा। या कार्यक्रमाला सुंदर असं नेतृत्व मार्गदर्शन त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। असे आदरणीय हरिभक्तीपरायण सुदामजी महाराज ठोंबरे, कमी बोला हो माऊली, इकडं मंडप मध्ये या जरा। आणि असणारे त्यांच्या साथीला हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज
बरोबर आहे ना? शिवाजी महाराज. शिवाजी महाराज हे नाव लक्षात राहतं त्यांचं. असणाऱ्या या दोनही महाराज मंडळींचं सुंदर मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभलेलं आहे. पण थोडी उणीव आहे की नवीन लोक असल्यामुळे त्यांना थोडंसं नियोजन लवकर लक्षात बसत नाही. प्रत्येक गोष्ट सांगावी लागते. महाराज आले, महाराजांचा आवाज आला की मग हळूहळू हळूहळू एक 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 मंडपमध्ये येऊन बसतात. कार्यक्रमाचा टायमिंग झाला की टायमिंगमध्ये येऊन बसणे आणि कार्यक्रम संपले, रूपरेषा सांगितली की मग मंडपातून उठून जाणे. आमचे सर्व त्या ठिकाणी हरिभक्तीपरायण बऱ्याच दिवसानंतर पुन्हा कार्यक्रमासाठी साथ मिळाली. आमचे उद्धवजी महाराज, त्यांच्या हातामध्ये एक आगळी आणि वेगळी जादू आहे. आता मला असं वाटत होतं कथेला पण मृदंग असायला पाहिजे होता, खूप आनंद आला असता. आमचे आता ज्यांनी दोन्ही बाजूनी चाल म्हटले आदरणीय महाराजांची मला नावं शिवराज महाराज आणि रामेश्वरजी महाराज या दोनही माझ्या गुरुबंधूंनी सुंदर चाल त्या ठिकाणी म्हटलेली आहे. आज खाली पखावत लावण्याचं कारण माझा आवाज गेला. काल मला चुकून कुणीतरी साधं पाणी प्यायला दिलं, त्याचा परिणाम. कारण रोज फिल्टरचं पाणी घरात बाहेर आपण तेच पाणी वापरतो आणि पाण्यात बदल झाला की लगेच मला दुसरं काही रोग नाही महाराज, फक्त पाणी बदललं की माझा घसा बसतो. सर्दी झाली आज तरी मी 6 गोळ्या खाल्ल्या दिवसभरात. मग अशी कथा संपली. मी वहिनी साहेबांना बोलत होते, म्हणला ग कॉट असं हलतो का? ते म्हणले कॉट नाही हलला. म्हणले आईसाहेब कॉट नाही हलत. म्हणलं मला हलतं का? मग म्हणलं तुम्हाला गोळ्याचा त्रास होतो आहे. घरी जाऊन थोडासा आराम केला, जेवण केलं, पुन्हा 2 गोळ्या घेतल्या, काहीच फरक नाही. गरम पाणी प्यायला गेलो तर घशात आग व्हायला लागली. पण आपल्या सर्वांची सेवा करायची होती. नाहीतर आज दुसरीकडे जर कार्यक्रम असता तर नक्की दांडी मारली असते. महाराजांना फोन केला, म्हणलं महाराज लवकर सुरू करा म्हणजे लवकर आराम करता येईल. पण असं सर्व माझे चिमुकले गुरुबंधू, छोटे छोटे अनुज गुरुबंधू, ज्येष्ठ गुरुबंधू आणि तुम्ही सर्व मायबा बंधू भगिनी, माझ्या सर्व मातृशक्तीला कोटी कोटी दंडवत प्रणाम करून भगवान परमात्म्याची सेवा करत असताना आज 7व्या दिवसाचे हे भावपुष्प भगवत चरणी आपल्या सर्वांना मिळून मला सांभाळून घ्या बरं. आपल्या सर्वांना मिळून एकट्याचा नवे खेळ म्हणून मेळ जमविला अशा या भगवान परमात्म्याची सेवा 7व्या दिवसाचं हे मागणी पर पुष्प भगवंताच्या चरणी समर्पित करत असताना आज आपल्या सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे तो अभंग भगवान परमात्म्याचे लाडके भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा हा अभंग आहे. मागणीपर प्रकरणातील अभंग आहे आणि या अभंगात नामदेव महाराज एक आगळ्या आणि वेगळ्या स्वरूपाची मागणी मागतात. तसे महाराज सांगतात या जगामध्ये मागणारे माणसं फार हलकट असतात. मागणारे माणसं फार हलकट समजल्या जातात. कारण महाराज म्हणतात कापूस, वाळलेली गवताची काडी हलकट असते आणि मागणाऱ्यापेक्षा महाराज म्हणतात ज्याच्याकडे आहे पण असून देत नाही हा त्याच्यापेक्षा जास्त हलकट. काही लोकांकडे असतं देण्यासारखं पण असून सुद्धा देत नाही. रहीमन त्याचं सुंदर वर्णन करतात. रहीमन वो नर मर चुका जो कहीं मांगने जाय, लेकिन उनसे पहले वो मर चुका जिन मुख निकसत नाय. रहीमन सांगतो ओ मर चुका नर कौन सा जो कहीं मांगने जाय, जो कुणाकडे काहीतरी मागण्यासाठी जातो हा मेल्याहून मेला असतो. पण महाराज सांगतात जो असून सुद्धा जिन मुख निकसत नाही उनसे पहला वो मरा जिन मुख निकसत नाय. ज्याच्याकडे असून सुद्धा देत नाही महाराज म्हणतात तो त्याच्यापेक्षाही हलकट असतो. पण आमच्या वारकरी संप्रदायातील साधू संतांनी सांगितलं बाबा अरे मनुष्य देह भगवान परमात्म्याने असं शरीर निर्माण केलंय याला कोणाच्या पुढे हात पसरायची गरज पडू नये. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जन तू गोडशी नारायण नाशी जीवापना भवरोगा
महाराज म्हणतात जे कुणालाच दिलं नाही ते भगवंताने माणसाला दिलंय हो. हात कुणालाच नाही दिले, हात कुणालाच नाही दिले. कुत्र्याला नाही, मांजराला नाही, बैलाला नाही, डुकराला नाही, हत्तीला नाही, वाघाला नाही, सिंहाला नाही, कुणालाच नाही. महाराज म्हणतात ते हात भगवंताने माणसाला दिले. कशासाठी दिले महाराज? याचा बांधकोर, त्याचं घर फोड, याच्या घरात भांडण लाव, याच्यासाठी दिले का भगवंताने हात? कशासाठी दिले? महाराज म्हणतात हे हात चोऱ्या करण्यासाठी नाही दिले. हे हात भगवंताने करे टाळी बोला, हाताने टाळी वाजवावी, गुढी उभारावी. टाळी वाजवण्यासाठी भगवंताने हात दिले. नुसते टाळीच वाजवण्यासाठी नाही, टाळी तर बरेच लोक वाजवतात. आमच्या टोल नाक्यावर आता रोज आम्ही कधीला येऊन जाऊन केलं महाराज. रोज 30 किलोमीटर जाणं आणि 30 किलोमीटर म्हणजे 60 किलोमीटर रोजचं जाणं ना. येताना 10 रुपये निघलो, जाताना 10 रुपये निघलो. चलो आणदेव म्हणलं रोज दिवसातून 2दा जाता येतो. ते म्हणलं नाही द्यावंच लागतात. म्हणलं दे बाबा काय करतो, रोजचे 20 रुपये त्यांना द्यावा लागतात. हेही लोक टाळ्या वाजवतात. मग महाराज म्हणतात अशी टाळी नाही बाबा, अरे मुखाने हरिनाम आणि हाताने टाळी वाजवा. नुसती टाळी वाजूनही उपयोग नाही. महाराज म्हणतात मुखामध्ये नाम असलं पाहिजे. अरे हाताला शोभा कशाने आहे? महाराज म्हणतात हाताला शोभा दानाने आहे. भगवंताने हात कशाला दिले? दान करण्यासाठी दिले. दातव्य दान देतेन उपकारेण देश कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम श्रुतम. भगवंताने हात दान करण्यासाठी दिले, दान करण्यासाठी. सप्ताह सुरू झाला महाराज, वर्गणी करण्यासाठी घरोघर फिरावं लागतं. ही आपल्या हिंदू धर्माची शोकांतिका आहे. इतर धर्मामध्ये मागावं लागत नाही. तुम्ही ते काय इथं मला वाटतं कार्यक्रम झाला जळगावला आमच्या मुस्लिम बांधवांचा, काय म्हणतात त्याला, इस्तिमा. मागायची गरज नाही पडली महाराज, ट्रकाने येऊन पडलं, ट्रकाने. आणि आपलं म्हणतं तुमचे किती लिहू? 101 लिही. म्हणतं वशाळ गेले तुझ्या तोंडाला. अरे दारूच्या दुकान गेलं तर भाडवे 1000 रुपयांना असोशील. सत्याची वर्गणी म्हणलं की माणसं वाकडे होतात. दातव्य दान देते नोपकारेण देश कालेच पात्रेच तद्दानम सात्विकम श्रुतम. देश काल पहा आणि दानाचं पात्र पहा. पात्र जर सात्विक असेल तर महाराज म्हणतात तुला ते सात्विक दान करण्याचं पुण्य भगवंताने दिलेलं आहे. हात तुला दिले, या हाताने दान करून घे. एकदा हाताला लखवा भरला ना मग दान करता येणार नाही. आणि महाराज म्हणतात हे हात जीवनामध्ये आल्यानंतर कोणासमोर लाचारीने सुद्धा पसरू नकोस. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हात पसरीने धिग त्याचे धिक्कार तुझ्या जीवनावर, की जो दुसऱ्या समोर लाचारीने हात पसरतो. म्हणून महाराज म्हणतात हात पसरी जिने धिग त्याचे. आणि आमच्या वारकरी सांप्रदायिक साधू संत म्हणतात बाबा काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत सो. काही मागणं हे आम्हाला अनुचित आहे. काही मागणं ज्या अर्थी अनुचित आहे त्या अर्थी काही मागणं उचित पण असू शकतं ना. काही मागणं म्हटलेलं आहे, काही अनुचित आहे आणि काही उचित आहे. मग अनुचित काय आहे महाराज? अनुचित बाईनं मालकाकडे साडी मागणं उचित का अनुचित? उचित आहे. धुवून मागणं अनुचित. साडी मागणं उचित आहे पण धुवून मागणं मात्र अनुचित आहे महाराज. काही मागणे धुवून मागणे अनुचित आणि साडी मागणे उचित. तसं आमचे साधू संत म्हणतात काही मागणे उचित आहे आणि काही मागणे अनुचित आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात हे मागणे अनुचित आहेत, उचित नाहीत. माणसाने असं काही मागावं, एकदा मागितल्यानंतर परत काहीच मागण्याची गरज पडू नये असं माणसाने मागावं. अशा ठिकाणी मागावं माणसाने जीवाने जीवाकडे कधीच काही मागू नये. जीवाने देवाकडे सुद्धा कधी काही मागू नये. जायचंच असेल तर महाराज म्हणतात तुम्ही डायरेक्ट जाऊ नका, इनडायरेक्ट जा. डायरेक्ट जर गेला तर महाराज म्हणतात डायरेक्ट गेल्याने तुम्ही फसू शकता. कोण कोण फसलं तर महाराज म्हणतात उपमन्यू
काय मागितलं होतं उपमन्यूने? वाटीभर दूध मागितलं होतं, भगवंताने सागर देऊन टाकला महाराज. ध्रुव बाळांनी बापाची मांडी मागितली होती, आढळपट देऊन टाकलं. महाराज म्हणतात असे अनेक भक्तांच्या याद्या आहेत की भगवान परमात्म्याला एक मागितल्यानंतर तो दुसरं देऊन टाकतो. महाराज म्हणतात आता जर ध्रुवाला वाटत असेल नवनाथ नगर मध्ये सप्ताह चालू आहे, भागवत कथा चालू आहे, आपण यावं, श्रवण करावं. महाराज म्हणतात नाही येऊ शकत, नाही येऊ शकत. म्हणून भगवान परमात्म्याकडे जर मागायला गेलो तर महाराज म्हणतात कदाचित तुम्ही फसू शकाल. ऐसा लागवी माया सूत्रधारी, एकला एकटाच झालं नानाकारी, 16 सूक्ष्म जीवा शिवाचे अंतरी, तो आनंदनंदन बाळ ब्रह्मचारी, ऐसा लागवी माया सूत्रधारी. भगवान परमात्मा हा माया सूत्रधार आहे. म्हणून मागायचंच असेल तर महाराज म्हणतात देवाकडे मागू नका. जर तुम्हाला मागायचं असेल तर आमच्या साधू संतांच्या माध्यमातून मागा, म्हणजेच तुम्हाला काय मागावं याची अक्कल येईल. एका माणसाला म्हणे राजा प्रसन्न झाला. तर बरेच महाराज लोक सांगतात एवढं खाली जाऊन मला येत नाही बोलता. राजा प्रसन्न झाला, म्हणले राजा म्हणले माग तुला काय मागायचं? त्याने म्हणले माझ्याकडे गाय छाप आहे, तुमचा राजा चुना देईल का? एवढा मोठा राजा प्रसन्न झाला. तुम्हाला जर आता त्या ठिकाणी या कालामध्ये उद्धव ठाकरे आले आणि म्हणले काय पाहिजे ठोंबरे महाराज मागून घ्या, ठोंबरे महाराज म्हणजे सप्त्याला वर्गणी द्या, दुसरं काय मागायचं? राज्याचा राजा प्रसन्न झाला पण तंबाखूच्या चुन्यावारी घालवला. असे बरेच लोक आहेत की नाही. एका माणसाने म्हणे भगवान शंकराची आराधना केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. बोले बाबा म्हणले माग परमरोही. ते म्हणले बाबा मागायचं आहे पण जरा गृहमंत्र्याकडून जाऊन येतो. बाबा म्हणले ठीक आहे, तुमचे सूत्रधार की नाही, तुमची कळ त्यांच्या हातात आहे, म्हणले जाऊन या. जो मालक धावत सुटला. अरे 12 वर्ष तपश्चर्या केली होती भगवान बावले बाबाची. बोले बाबा म्हणले 3 वर देतो. किती देतो? 3 वर देतो. जाऊन म्हणले मालकिनीकडून. धावत आले, म्हणले अगं मला भोले बाबा प्रसन्न झाले. म्हणले मग? ते म्हणले काय मागायचं मागून घे. मी म्हणलो आता मालकिनीकडनं जाऊन येतो. ते म्हणले एवढी अक्कल नाही भाई. काय म्हणली? एवढी अक्कल नाही भाई, सगळं गाव मला नक्की म्हणत. ते एका असणारी त्या ठिकाणी 14 जानेवारी आली की सगळ्या महिला नथण्या घालून फिरतात. मला जागाच नाही कुठं घालू. तुम्हाला समजत नाही का? जा तुमच्या देवाला म्हणा लांब लचक नाक देऊन टाक. जे धावत आला म्हणले भोले बाबा माझ्या असणाऱ्या मालकिनीचं लांब लचक नाक देऊन टाक. बाबा म्हणले तथास्तु. आता ते बाबाचं देणं मोकळं चाकळं होतं महाराज. आपल्यासारखं थोडीच आहे. कर्ज माफ करून 5 वर्ष गेले निकस काढीत बसले. असे भोले बाबा नव्हते. जा म्हणले तथास्तु. आता म्हणले माग दुसरावर. त्याने म्हणले बाबा आता पुन्हा जाऊन येतो, 5 मिनिटात येतो जाऊन. बाबा म्हणले ठीक आहे जाऊन ये. पुन्हा पळत सुटला. जाताना मोकळ्या रस्त्याने घरी गेला होता आणि घरून पुन्हा मोकळ्या रस्त्याने मंदिरात गेला, पण येताना ट्रॅफिक फुल. आता आलो तर ट्रॅफिक मोकळी होती, एवढ्यात कडू रस्ता जाम झाला. आणि मग मार रस्ता काढत गेला तर आपल्याच घरापासून गतिरोधक सुरू झालं होतं. ते म्हणजे काय भानगड झाली. म्हणजे काय झालं ग? म्हणले अक्कल आहे का काय तुम्हाला? एवढं मोठं कुठं नाक असतं का? जा तुमच्या देवाला म्हणा कमी करून टाका. पुन्हा पळत सुटला. भोले बाबा म्हणले कमी करून टाका. दुसऱ्या वरात, एका वरात दिलं, दुसऱ्या वरात कमी करून टाकलं. आता म्हणले भल्या माणसा एकच वर राहिला तुझा. म्हणले हो. म्हणले आता पुन्हा मालकीनीकडून जाऊन येतो. पुन्हा पळत सुटला. आला म्हणले आता एकच वर राहिला. म्हणले काय करावं तुम्हाला आणि तुमच्या देवाला? अजिबात समजत नाही. म्हणले जा त्याला म्हणा होतं तसं ठेव माझं. आता देवाने दिलं नाही का?
पण घेण्याची अक्कल नसल्यामुळे तीनही वर पाण्यात गेले महाराज. एका वराने लांब दिलं, दुसऱ्या वराने लगेच घालून टाकलं. दुसऱ्या वराने पाहिलं तर लगेच होल मारल्यासारखे 2च होल राहिले होते महाराज. ती म्हणली बाबा हे काय झालं आता, बोरचे होल मारल्यासारखे. त्याला म्हणा आहे तसंच ठेव. पुन्हा तिसरा वर महाराज आहे तसं ते सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की भगवान परमात्मा देतो, पण ती घेण्याची आपल्याला त्या ठिकाणी आपल्याकडे सद्विवेक बुद्धी आपल्याकडे असली पाहिजे. आणि ही सद्विवेक बुद्धी आपल्याकडे येण्यासाठी संत संगती फार महत्वाची आहे. म्हणून महाराज सांगतात मागत असताना आपल्या मनाने काही मागू नका. जर मागायचंच असेल तर इनडायरेक्ट संतांच्या माध्यमातून जा, म्हणजे तुम्हाला संत सांगतील पहिलं तर मागू नका, दिलं तरी घेऊ नका. पण जर घेण्याचीच कधी वेळ आली तर योग्य जे असेल सद्बुद्धीने सद्विवेकाने त्या ठिकाणी विचार करून मग त्या ठिकाणी भगवंताकडून संतांच्या माध्यमातून काहीतरी घ्या. महाराज म्हणतात घ्यायचंच असेल तर असं घ्या. विठोबा रखुमाई माझ्या भाऊ भरताने तुमची सेवा करावी आणि मी माझ्या भाऊ भरताची सेवा करावी. मज दास करे त्यांचा, संत दासांच्या दासांचा. मला संतांच्या दासांचा दास कर एवढंच मला पाहिजे. नंतर लक्ष्मणाची पत्नी असणारी उर्मिला, तिला प्रभू रामचंद्र म्हणतात उर्मिले तुला काय पाहिजे. तेव्हा उर्मिला सांगते प्रभू मला काहीच नको, मला फक्त वियोगाचं दुःख सहन करण्याची ताकद द्या. काय द्या. लग्न झाल्याबरोबर माझे पती तुमच्या सेवेमध्ये 14 वर्ष गेले आणि मी मात्र त्या असणारा वियोगाचं दुःख सहन करत राहिले. प्रभू अशीच कृपा माझ्यावर करा की मला वियोगाचं दुःख सहन करता येईल, एवढं सामर्थ्य एवढी ताकद माझ्यामध्ये द्या. नंतर भगवान परमात्मा भरत पत्नी मांडवीला म्हणतात मांडवी तुला काय हवं आहे. मांडवी सांगते भगवंता मला काहीच नको, मी या रघुकुलाची असणारी कुलवधू आहे, यापेक्षा दुसरा कोणता मान मोठा असणार आहे, मला काहीच नको प्रभू. नंतर महाराज शत्रुघ्न पत्नी श्रुतकीर्ती, या श्रुतकीर्तीला भगवंत प्रभू रामचंद्र विचारतात तुला काय पाहिजे बाळ. तेव्हा श्रुतकीर्ती म्हणते प्रभू 14 वर्ष वनवासामध्ये तुम्ही जी वल्कल परिधान केली, आता तुम्ही अयोध्येचे राजे बनलात, या वल्कलाची तुम्हाला गरज नाही, ती वल्कल मला द्या. तुमची ती वल्कल मी देवघरामध्ये ठेवील आणि त्याची अखंड पूजा करील आणि या जगाला सांगून देईल भोगापेक्षा त्यागाला त्या ठिकाणी विशेष महत्त्व आहे. त्यागा शांती निरंतरम, बाकी काही नको प्रभू मला. अशा प्रकारे मला सांगतात मागायचंच असेल तर असं काही मागा की त्या मागण्यामध्ये आपलं हित असलं पाहिजे आणि जगाचं हित असलं पाहिजे. महाभारतातील प्रसंग आहे जेव्हा भगवान कृष्ण परमात्मा प्रपितामह भीष्माचार्यांना भेटण्यासाठी जातात आणि भीष्माचार्यांना विचारलं महाराज काय पाहिजे. भीष्माचार्य म्हणतात काही नको. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले, बाकी मला काही नको भगवंता. पितांबरी कसी हो छबी मन में बसी हो, ओठो पे कुछ हसी हो तब प्राण तन से निकले, मला बाकीचं काहीच नको. मागायचंच असेल तर महाराज म्हणतात असं मागा की ज्या मागण्यामध्ये आपलं यथोचित अशा प्रकारे कल्याण व्हावं, असं मागणं भगवंताकडे मागितलं पाहिजे. आणि आमची साधू संत मंडळी भगवंताकडे मागत असताना अशीच मागणी मागतात. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं मागणं जर पाहिलं तर महाराज म्हणतात जगद्गुरु तुकोबर आहे भगवंताकडे मागतात. तुकाराम महाराज भगवंताला म्हणतात हे चिदान देगा देवा. बोलोबा महाराजांनी कनकाई महाराणी भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला जेव्हा गेले, बोलोबा सांगतात कनकाई काही मागू नको बरं पंढरीशाला. 72 पिढीचा आपला नियम आहे, देवाला काही मागायचं नाही. कनकाई म्हणले नाही मागणार. जेव्हा रावळात गेल्या पांडुरंग म्हणले कनकाई अशा तुम्ही त्या ठिकाणी म्लान वदन का दिसत आहात. कनकाई म्हणते देवा
अजून माझी कुस नाही उजवली. आमच्या वर्गाला किती म्हणले ना बोलू नका, बोलल्याशिवाय राहणार. हा, कारण काय म्हणले अजून माझी कुस नाही उजली. पांडुरंग म्हणले तुला मुलगा होईल. आणि कारण काय हसत हसत बाहेर आल्या. बोलवा म्हणतात नक्कीच तू काहीतरी. हा म्हणले अहो मी कशाला मागू, देवाने मला विचारलं तेव्हा मी सरळ सांगितलं माझी कुस अजून उजली नाही. मग काय म्हणलीस? नाही, देवच म्हणले की तुला मुलगा होईल. जा कनकाई देवाला सांग असा पुत्र दे, असा पुत्र दे की अखंड तुझी असणारी वारी कधीच त्या ठिकाणी. माझ्या पिढ्यान पिढ्या 72 पिढ्या तुझ्या आम्ही वाऱ्या केल्या पंढरीच्या. अशाच वाऱ्या अखंड चालू राहिल्या पाहिजे. असा पुत्र मला दे. भगवंताने म्हणले तथास्तु. आणि आमचे जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांच्या आणि कुलामध्ये त्यांच्या उदरामध्ये आणि अवतार घेतला, जन्माला आले महाराज. आणि ते तुकाराम महाराज म्हणतात काही मागणे हे आम्हा आणुचित किंवा हात पसरी जिने धीग त्याचे. महाराज त्याच तुकाराम महाराजांना पुढे चालून भगवान पंढरीशाने म्हणावा तुकाराम महाराज मागा हो, काहीतरी मागा. तुकाराम महाराजांनी भगवंताच्या वाऱ्या करत असताना महाराज 18 मुक्काम असायचे. किती? 18. आळंदी ते पंढरपूर आजही 18 मुक्काम आहेत, बरोबर आहे ना? 18 मुक्कामाचे 18 लाडू तेवढेच खायचे महाराज. आता आमचे वारकरी घरून जाताना काजू बदाम पिस्ता ऐके नाही घरून लाडू बनवून येतात, पण घरचे लाडू तसेच बरोबर आणतात. तिकडनं जाताना पिशी मोकळून येताना पिशी. आमच्या गाडीत बोजा टाकणारी माणसं म्हणतात ताई साहेब वजन वाढत चाललं हो, पंढरपूर जवळ आहे तरी वारकऱ्यांच्या गोण्या खाली व्हायना भरत चालल्या. कारण जिथं बारी दिसन तिथं लागलेच बारीला. आता पुढं काय वाटतात ते नाही पाहत महाराज, पण आधीच बारीला लागतात. तुकाराम महाराजांची वारी अशी नव्हती. तुकाराम महाराज कुणाचं काही घेत नव्हते महाराज. निष्काम वारी पांडुरंग परमात्म्याची तुकाराम महाराजांनी करावी. आणि भगवान परमात्मा तुकाराम महाराज दर्शनाला आले की भगवंतांनी खाली पाहावं. तेव्हा पंढरीशी पांडुरंग परमात्मा म्हणे तुकाराम महाराज तुम्हाला जर वाटत असेल मी तुमच्याकडे पाहावं तर तुम्ही काहीतरी मागा हो. तुमच्या भक्तीचा मला त्या ठिकाणी जो झालेला भार आहे तो काहीतरी कमी होईल आणि मी तुमच्या नजरेला नजर त्या ठिकाणी भिडू शकेल. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला काही नको, तुझं देणं सगळं मला तू दिलेलं आहे. हात दिले, पाय आहेत, डोळे आहेत, कान आहे, नाक आहे आणि नामस्मरण करण्याची सद्बुद्धी तू मला दिलेली आहे. याच्या पलीकडे दुसरं काही नको मला. पण भगवान परमात्मा सांगतात नाही तुकोबा काहीतरी मागाच. देव जरी मज माग म्हणाला नाही का, तसं तुकाराम महाराजांना देव माग माग म्हणतात. पण तुकाराम महाराज म्हणतात मला नको. खूप देवाने आग्रह केला आणि मग तुकाराम महाराज देवाला म्हणतात द्यायचंच असेल ना. तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याला म्हणतात मनशी काही मागा हेच देगा पांडुरंगा. मी जे सांगितलं ना तेच मला पाहिजे. हेच दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. महाराज म्हणाले तुकोबा तुम्ही मला कधी विसरलात? अहो तुम्ही तर म्हणताना माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला शे. तुम्ही सांगता की मला असं काही दे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तू जर मला असं दिलं संपदा, मला मुक्ती नको आणि संपदाही नको. मागणे ते क तुझं प्रीती आहे देशील बरी पाहे पांडुरंगा. या संतांशी मिळवे हेची मज देवी अनेक तुझे काही मागणे येते क तुझं प्रती आहे देशील परी पाहे पांडुरंगा. किंवा हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास. संतांचं मागणं, संत मागत असताना देवाचं काही मागत नाही.
संत मागत असताना देवाचं काहीच मागत नाही. संत जर मागायलाच गेले, संत मागतच नाही, पण मागितलंच तर महाराज म्हणतात संत देवच मागतात, दुसरं काहीच मागत नाही. महाभारतातलं उदाहरण आहे. अर्जुन आणि दुर्योधन भगवंताकडे गेले. धर्मयुद्ध सुरू होणार आहे. एक उशाला पाय त्याला बसला, हे सगळं तुम्हाला माहित आहे. पण भगवंतांनी सांगितलं, हे अर्जुना, हे दुर्योधना, मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही. सांगितलं तर 4 गोष्टी हिताच्या सांगेल. एका बाजूला माझी चतुरंग सेना आणि दुसऱ्या बाजूला मी वनम्यान श्वासणार. दुर्योधन विचार करतो, याला एकट्याला घेऊन काय करतात म्हणे, हातात शस्त्र घेणार नाही. याच्या युक्त्या ऐकण्यापेक्षा आपल्याकडे काही युक्त्या कमी आहेत का? शकुनी मामा सारखे आपल्याकडे भरपूर युक्त्या सांगणारे आहेत. दुर्योधन म्हणतात, देवा मला तुझी चतुरंग सेना देऊन टाक. अर्जुन म्हणले, प्रभू बस, तू एकटा माझ्याकडे आला ना, मला भरपूर झालं, मला बाकी काहीच लागत नाही. देवच मागितला आणि दुर्योधनाने देवाचं मागितलं, म्हणून दुर्योधनाला त्या ठिकाणी मरावं लागलं आणि अर्जुन जिंकलेला आहे. महाराज दुर्योधन पराजित झाला आणि अर्जुन जिंकलेला आहे. म्हणून संत मागत असताना देवच मागतात आणि देवाच्या असणाऱ्या प्राप्तीसाठी लागणारी साधनं संत मागून घेतात. संत संग देई सदा न लगे मुक्ती न लगे संपदा. मला तुमचं काही नको, एवढंच द्यायचं असेल तर हेच द्या. अशाच मागण्या आमच्या अनेक साधू संतांनी केलेल्या आहे की ज्या मागणीमध्ये देवाचं काही नको, द्यायचंच असेल तर देवाच्या संबंधी जनार्दनी सेवा जनार्दनी सेवा पहिल्या चरणामध्ये नामदेव महाराज पंढरीश पांडुरंग परमात्म्याला मागणी मागत असताना म्हणतात, हे पंढरीशा, अकल्पायुष्य व्हावे तया कुळा. कोणत्या कुळा महाराज? उठल्यानंतर सकाळी गुळणा करला दुकानात जातं त्या कुळाला. ज्या कुळात 52 पानाची पोथी. कुणाला? ज्याला माय कळत नाही, बहीण कळत नाही, धर्म कळत नाही, देव कळत नाही, देश कळत नाही, अशांच्या कुळाला. देव धर्म सांधी पडले, सखळ विषय गोंधळ गाजत असे अशांच्या कुळाला? नाही 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 नाही. मला संतात अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. माझी सकळा हरीच्या दासा. त्या कुळाला अकल्प आयुष्य प्राप्त होऊ दे भगवंता. जिथं माझ्या हरीचे दास आहेत, माझी सकळा हरीच्या दासा, त्या हरिदासाला अकल्पापर्यंत आयुष्य मिळू दे. नामदेव महाराजांना माहित होतं, हरीचे दास अकल्पापर्यंत जर जगले तर धर्माचंच रक्षण करतील. म्हणून त्यांना धर्म रक्षणार्थ अकल्पापर्यंत आयुष्य प्राप्त होऊ दे भगवंता. माझी सकळा हरीच्या दासा. आणि त्या हरीच्या दासाला अंतःकरणामध्ये परमार्थ पथावरती मार्गक्रमण करत असताना कुठल्याही प्रकारची कल्पना त्याच्या मनामध्ये येऊ देऊ नको. कल्पनेची बात कल्पनेची
नामदेव महाराज सांगतात कल्पनेची बाधा न हो कवणे काळे. कारण साधकाच्या मनामध्ये जर कल्पना शिरले तर महाराज म्हणतात कल्पनेची सासूईचा बहुतची जाचो. म्हणून ती कल्पना मनामध्ये नको. कल्पना मनात शिरली तर महाराज म्हणतात संसाराचाही नाश करते आणि परमार्थाचा सुद्धा. एक कुटुंब होतं महाराज. त्या कुटुंबातला मुलगा सीमेवरती सैनिकामध्ये भरती झाला होता. तो सीमेवर नोकरी करत असे. त्याची मुलगी, त्याची असणारी पत्नी आणि लहानसा मुलगा गावावर राहत होता. खेडगाव होतं. दिवाळीच्या सुट्टीला, कधी उन्हाळ्याच्या सुट्टीला 6 महिन्यातून एकदा सुट्टी मिळायची. तो सैनिक गावावर आला सुट्टीसाठी. मुलाची आई काहीतरी किचन मध्ये काम करत होती. त्या मुलाला असताना बाप घेऊन अंगणामध्ये बाजेवर गप्पा गोष्टी त्या ठिकाणी करत होते. अचानक मुलाच्या लक्षात आलं आणि देखो 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 बाबा, ओ देखो चांद मामा आया. याने म्हणले कोण चांद मामा? बाबा हर दिन आता है वो चांद मामा. त्याला वाटलं मी नसल्यानंतर माझ्या गैरहजेरीत कोण चांद मामा घरी येतो. मनामध्ये कल्पना शिरली आणि महाराज एवढा राग आला. रागाच्या भरामध्ये घरात गेला आणि कोयता घेतला आणि पत्नीला त्या ठिकाणी ठार मारून टाकलं. विधी झाला सर्व. 10वा झाला, 13वा झाला, 10-15 दिवस झाले आणि पुन्हा मुलगा आणि त्या ठिकाणी असणारा त्या ठिकाणी बाप अंगणामध्ये बाजेवर बसले. पुन्हा गप्पा गोष्टी मारू लागले. अचानक मुलाने वरती पाहिलं. बाबा बाबा देखो चांद मामा आया. कुठे? त्याने म्हणले कहा दिखाओ. ओ देखो ऊपर. त्याने या बाळाकडे पाहिलं आकाशात. ए चांद मामा दर्दी नाता था. हाँ बोले बाबा ए चांद मामा दर्दी नाता था. आप नहीं थे. तभी माँ ए चांद मामा की गोष्ट कहानी सुनाकर मुझे सुला देती थी. आता डोकं टिकवण्यात आलं. थोडीशी कल्पना मनामध्ये शिरली. जरा शहानिशा केली नाही, आपला संसार मोडला. नामदेव महाराज सांगतात अरे कल्पना मनात शिरली तर संसार मोडतो. कल्पना जर मनात शिरली तर अनंत जन्माचं दुःख आणि माणसाच्या मागे लागतं आणि परमार्थाचा बट्ट्याबोळ होतो. पण नामदेव महाराज म्हणतात परमार्थामध्ये अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची कल्पना नसावी. निसंदेह झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्मा राम हृदयी प्रगटला, असा परमार्थ जीवाने करावा. म्हणून नामदेव महाराज म्हणतात परमार्थ करत असताना कल्पनेची बाधा नवो कवने काळी. ही संत मंडळी सुखी. बस भगवंत मला काहीच नको. या संतांच्या मनामध्ये, भक्ताच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारची कल्पना येऊ देऊ नको. एवढंच तू कर. आणि भगवंता तुला सांगू, परमार्थ करत असताना 2 अभंग चांगले म्हणता आले, थोडे 10-15 बोल चांगले वाजवता आले, 1-2 कीर्तन माझ्यासारखे पाठ केले की माझ्यासारखे कीर्तन कर मीच. महाराज म्हणतात खरा डेंजर्स. तुम्ही डीपीवर गेला, डीपीवर त्या असणाऱ्या लाईटच्या बॉक्सवर एक खून असते महाराज, डेंजर्स धोका. तसा परमार्थामध्ये सगळ्यात मोठा डेंजर्स धोका कोणता असेल तर अभंगाचं 3रं चरण.
म्हणतात अहंकार हा जीवनामध्ये सगळ्यात मोठा डेंजरस धोका आहे. संसारामध्ये सुद्धा अहंकार माणसाला घातक आहे आणि परमार्थामध्ये त्याही पेक्षा घातक आहे. आपण रामायण ऐकत आलोय. भगवान परमात्म्याला तीड भरे जोरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. भगवंताला अहंकार सहन होत नाही. एकदा सत्यभामेला खूप अहंकार झाला. नारदजी म्हणाले देवा दुसऱ्याच घरचं त्या ठिकाणी मुसळ दिसतं पण घरचं कुसळ तुम्हाला दिसेना. भगवंत म्हणले नारद पहिले अबुझो मत व्यवस्थित सांगा. म्हणले काय झालं. अहो म्हणले सत्यभामा माईला अहंकार झालाय, गरुडाला अहंकार झालाय. फुटतील म्हणले ते वेळेच औषधोपचार करा. भगवंत म्हणले काय करू आता यांना. भगवान परमात्म्याने नारदाला पाठवलं. नारदजी जा सत्यभामेला सांगा की तू सीतामाई बनून लवकर बाहेर ये. हनुमंत दर्शनाला येतोय. गरुडा लवकर जा. आपल्या बागेमध्ये जे वानर आहे ना त्या वांडाला सांग ही बाग बलरामाची आहे. या बागेमध्ये विध्वंस करू नकोस. गरुड म्हणला देवाने पण काय सांगितलं माकड हाकलायचं. पळत गेले त्या ठिकाणी आणि हे माकडा ही बाग बलरामाची आहे. याद राख या बागेमध्ये येऊन विध्वंस करशील तर. हनुमंत म्हणले इकडे जरा डावा कान दाखव तुझा म्हणजे उजव्या गावातून धरून गेला. एक लावली महाराज यावरून मारले तिकडनं रक्त ओकला आणि आला तसा रामाच्या पायावर पडला. म्हणले प्रभू असा दणका द्यायचा होता तर इथंच द्यायचं ना. म्हणले सोनाराच्या हातून. म्हणले सोनारच लागतो तुला नाही माहित. जा म्हणले लवकर सीतामाईला असणार सत्यभामेला म्हणा आता हनुमंत आलेत लवकर सीता बनवणे. सत्यभामा घरामध्ये गेली. महाराज मेकअप सुरू झाला. महाराज सत्यभामेचा मेकअप करण्यासाठी कमी स्त्रिया होत्या का. ही साडी घाल ती साडी घाल ती साडी घाल धूप घाल छाव घाल सगळे घातल्या. सगळे अलंकार केले महाराज. राणी हार घाल चप्पल हार घाल काय काय असेल ते मला नाही मला माहित नाही. मला फक्त माळी माहित आहे. सगळे अलंकार घातले. 16 शृंगार केले सत्यभामेला. आरशासमोर उभे रे नारदजी आता दिसते मी सीतामाई. नारदजी म्हणले नकासारखी पण नाही दिसत सीतामाईच्या. पुन्हा गेले. पुन्हा सगळा शृंगार काढला. पुन्हा दुसरा सेट काढला. महाराणी होती महाराज ती लाडकी होती. खूप सोनं खूप अलंकार होते. पुन्हा अलंकार चढवले. पुन्हा नवीन साडी घातली. पुन्हा आले नारदजी आता दिसते का. नारद म्हणले नाही केसासारखी पण नाही दिसत. पुन्हा गेले. कंटाळून कंटाळून गेले महाराज अलंकार घालून. शेवटी म्हणले नारदजी मी थकले आता बस. हरल्या तुम्ही म्हणले हो. नारदजी गेले तसे रखुमाईकडे गेले आणि म्हणले रुक्मिणी बजरंगबली हनुमंत आले दर्शनासाठी. तुम्हाला भगवंतानी सीता बनून यायचं सांगितलं. रुक्मिणी उठल्या. तुळशी मातेला अर्घ्य दिलं. नमस्कार केला. तुळशी मातेला प्रदक्षिणा घातली आणि आल्या तशा भगवंताचा चरण स्पर्श केला. भगवंताला प्रदक्षिणा घातली आणि भगवंताच्या जवळ येऊन त्या ठिकाणी बसल्या. महाराज हुबेहूब सीतामाई दिसू लागल्या. तेव्हा सत्यभामेचा अहंकार त्या ठिकाणी गळून गेला. सांगण्याचं तात्पर्य भगवंताला स्वतःच्या घरी सुद्धा जर अहंकार खपत नाही. भगवंत घरच्यांना सोडत नाही मग तुम्हाला मला सोडेन का हो. म्हणून आपण सुद्धा जरा टिंब स्वतंत्र बेड घेणे. हा समजलं. आपण सुद्धा जरा सावध व्हावं महाराज. पण असं म्हणतात उथळ पाण्याला लय खळखळाट असतो. अर्धे हळकुंड आणि पिवळं. गुरुजी म्हणायचे येडी हळद कोळशाचा नाश. गाजर पुंग्या तुला जर नेलं ना बाजारात तर माकड पण खायचं नाही रे. पण लय फुगतय तो. एवढा फुगू नको. कधी फुटाना बाजार सांगता येत नाही तुझा. म्हणून महाराज नामदेव महाराज भगवान परमात्म्याचे लाडके भक्त शिरोमणी नामदेव महाराज सांगतात अहंकाराचा वारा न लागो राजसा. हे राजसा हे पांडुरंगा हे दयाघना हे दयेच्या सागरा
हे करुणाकरा दीनानाथा दीनबंधो हे नारायणा तुला माझी विनंती आहे पंढरीशा अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी या विष्णुदासांना या भाविकांना अहंकाराचा वारा लागू देऊ नको आणि यांच्या जीवनामध्ये जो कोणी अखंड मुखामध्ये तुझं नामस्मरण ठेवील ना त्याचं कल्पांतापर्यंत कल्याण हो दे शिवा भावनेत या असावे कला भावनेत या असावे कला
मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.